हॅलो एव्हरीवन, माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण ॲटॉमिक स्ट्रक्चर या पॉइंटवरती व्हिडिओज करत आहोत. या व्हिडिओच्या सिरीजमधले अगदी आपण एंडला आलेलो आहोत, म्हणजे अगदी शेवटची कन्सेप्ट. आता तर शेवटची कन्सेप्ट सांगायला पण 2-3 व्हिडिओ लागतीलच. ठीक आहे. सो शेवटची कन्सेप्ट कोणती आहे? तर क्वांटम मेकॅनिकल मॉडेल ऑफ एन ॲटम. ठीक आहे. सो बोर्स ॲटॉमिक थिअरी आपण बघितली, त्याच्यामध्ये काय काय ड्रॉबॅक्स आहेत ते बघितले. त्याच्यानंतर नवीन थिअरी आली, त्याचं नाव काय? क्वांटम मेकॅनिकल मॉडेल. तर या थिअरीचा बेस काय ते आपल्याला बघायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये काय बनवतो? थिअरीचा बेस काय, कोणत्या बेसवरती ही थिअरी केली. त्याच्यानंतर उद्या आपल्याला बघायचंय कोणतं? तर या थिअरीनुसार क्वांटम नंबर्स म्हणजे आपल्याला इलेक्ट्रॉन कुठं आहे तो कसा शोधायचा ते कळणार आहे. अँड लास्ट पॉइंट आपण बघणार आहोत की त्याचं ऍप्लिकेशन म्हणजे फायनली ऍटम कसा दिसतो आणि ऍटम मध्ये इलेक्ट्रॉनची जागा कुठे. आलं लक्षात? चला तर आपण सुरू करूया. सो त्याच्यासाठी थोडासा मागचा व्हिडिओ तुम्ही लक्षात घ्या. मागच्या व्हिडिओमध्ये आपण डी ब्रोग्लीज वेव्ह हा पॉइंट बघितला होता आणि त्याच्यामध्ये एक पॉइंट आहे तो म्हणजे हाइन्सबर्ग अनसर्टन्टी प्रिन्सिपल. ओके. सो काय पॉइंट आहे बघा. डी ब्रोग्ली काय म्हणाला की इलेक्ट्रॉन इज नॉट अ पार्टिकल, इट इज अ वेव्ह. त्याने लॉजिक काय लावलं होतं की जर का फोटॉन जो वेव्हचा पार्ट आहे, फोटॉन विच इज अ पार्ट ऑफ वेव्ह कॅन ऍक्ट एज अ पार्टिकल. जर का फोटॉन पार्टिकल होऊ शकतो जो वेव्हचा पार्ट आहे, तर इलेक्ट्रॉन जो पार्टिकलचा पार्ट आहे तो काय असू शकतो? वेव्ह म्हणून काम करू शकतो. आणि डी ब्रोग्लीने आपल्याला वेव्हलेंथ दिली आहे की कोणती वेव्हलेंथ मेजर करायची, म्हणजे इलेक्ट्रॉनची वेव्हलेंथ मेजर करायसाठी लॅम्बडाचा फॉर्म्युला दिला. ठीक आहे. मग आता कसं झालं बघा, इतकी वर्ष म्हणजे कधी फ्रॉम द इरा ऑफ दॅट डाल्टन इट वॉज थॉट दॅट इलेक्ट्रॉन इज अ पार्टिकल. पण आता कळालंय की नाही, इलेक्ट्रॉन पार्टिकल नाही, वेव्ह आहे. हे आपल्याला आता कळतंय किंवा आपण आता हो करणार का, कारण की आपण कुठं होतो त्यावेळेस, बरोबर. पण ऍट दॅट टाइम द सायंटिस्ट दे वेर नॉट कन्व्हिन्स्ड. बरोबर ना, कोण ऐकणार आहे असं त्यांचं, बरोबर. सो एक मोठीच्या मोठी परिषद म्हणा किंवा एक कॉन्फरन्स अशी छान झाली होती की त्याच्यामध्ये सगळे सायंटिस्ट आले होते आणि सगळ्यांनी काय केलं होतं, डी ब्रोग्ली वेव्हलेंथ नावाच्या कॉन्सेप्टला उडवून लावलं होतं की नाही नाही असलं काही नसतं. ठीक आहे. पण तरी सुद्धा एक सायंटिस्ट होता, त्या कार्यकर्त्याचं नाव काय? श्रॉडिंजर. तर श्रॉडिंजर म्हणला नाही नाही, आय एम ऍग्री विथ दिस डी ब्रोग्ली, देअर इज अ वेव्ह. लक्षात येते? आणि डी ब्रोग्ली जेव्हा हे सांगत होता त्यावेळेसच हाइन्सबर्ग अनसर्टन्टी प्रिन्सिपल होतं दॅट वी कॅन नॉट कॅल्क्युलेट पोझिशन ऍज वेल ॲज व्हिलॉसिटी. एकाच वेळेस आपण इलेक्ट्रॉनची पोझिशन आणि व्हिलॉसिटी सांगू शकत नाही, असं कोण म्हणलं होतं? हाइन्सबर्ग. ठीक आहे. आता आपण त्याच्यामध्ये जायला नको, बट थोडक्यात काय, इलेक्ट्रॉनची पोझिशन, इलेक्ट्रॉनची जागा, इलेक्ट्रॉनचा ऍड्रेस आपल्याला सांगता येत नाही असं त्यांनी सांगितलं. सांगता येत नाही म्हणजे काय, 100% सांगता येत नाही, थोडासा त्याच्यामध्ये एरर राहतो असं यांनी सांगितलं. बरं, परत आपण आपल्या त्या परिषदेत जाऊया. तर झालं काय, हे सगळे सायंटिस्ट बसले होते. तर डी ब्रोग्ली म्हणला की इलेक्ट्रॉन नाहीच आहे, इलेक्ट्रॉन तर वेव्ह आहे. हा काय म्हणला अनसर्टन्टीवाला की नाही नाही, इलेक्ट्रॉन आहे पण आपल्याला त्याची पोझिशन काय सांगता येत नाही, म्हणजे एका मोमेंटच्या नंतर त्याच्यामध्ये एरर येणार आहे. मग नंतर श्रॉडिंजर उठला, तो म्हणला आय एम ऍग्री विथ बोथ ऑफ दिस, की हा इलेक्ट्रॉन पार्टिकल नाहीये तर इलेक्ट्रॉन वेव्ह आहे आणि इलेक्ट्रॉनची पोझिशन मोजता येत नाही, हे दोन्ही त्यांनी फिक्स. हो चालेल चालेल. ठीक आहे. आता हे सगळं झालं, असं कोण काय म्हणत असेल की लगेच दुसरा सायंटिस्ट होणार, प्रूफ काय? दॅट सायंटिस्ट इज डिबे. तुम्हाला माहिती असेल डायपोल मोमेंटला आपण ते युनिट वापरतो, डिबे. तर डिबे नावाचा सायंटिस्ट होता, त्याने हात वर केला. म्हणलं काय रे, काय प्रॉब्लेम आहे? तो म्हणला जर का ती वेव्ह आहे तुम्ही म्हणताय, मग प्रूव्ह करून दाखवा, वेव्हचं इक्वेशन देऊन दाखवा. मग श्रॉडिंजरची ट्यूब पेटली की अरे हा, आपण म्हणतोय हो तर आपल्याला प्रूव्ह केलं पाहिजे, नुसतं मी म्हणून कसं चालेल. मग तेव्हा परत आपला हातात कागद पेन घेतला. ही वॉज अ मॅथमॅटिशियन. मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन सुरू केले आणि वेव्हचं इक्वेशन शोधलं. ठीक आहे. आपण त्या गुडलक मध्ये आहोत, आपण त्यावेळेस नव्हतं, कॅल्क्युलेशन आपल्याला काही नाही बघायचे, डायरेक्टली वेव्ह इक्वेशन बघायचं. अँड फायनली ही अराइव्ह टू द वेव्ह इक्वेशन. अँड व्हॉट वॉज दॅट इक्वेशन? द इक्वेशन इज d2 psi upon dx square, d2 psi upon dy square, d2 psi upon dz square is equal to 8 pi square plus 8 pi square m h square e minus v psi is equal to 0. अरे बाबा बाबा, जाऊ दे, ते असलं काहीतरी इक्वेशन आहे, इक्वेशन मध्ये नको जायला. आपल्याला यातलं काय काय कळलंय ते बघूयात. फर्स्ट पार्ट इज x y z. So what is this? This is nothing but our Cartesian signs, x axis, y axis and z axis. बरोबर. So x axis if I draw horizontal, y axis vertical, z will be perpendicular like this. ठीक आहे. सो या 3 ऍक्सिसच्या भोवती आपल्या इलेक्ट्रॉनचे काहीतरी आहे, इलेक्ट्रॉन असा काहीतरी शोधायचा. ठीक आहे. मग त्यांनी भरपूर कॅल्क्युलेशन केले आणि फायनली इलेक्ट्रॉनची पोझिशन
इलेक्ट्रॉनची पोझिशन दॅट इज वेव्ह फंक्शन. इलेक्ट्रॉनची पोझिशन, इलेक्ट्रॉन कुठं आहे त्याचा ऍड्रेस त्याला सांगायचा होता, दॅट इज कॉल्ड ॲज वेव्ह फंक्शन. आणखी इलेक्ट्रॉन तर वेव्ह आहे, तर त्या वेव्हचं फंक्शन, वेव्ह कुठं काम करते, वेव्ह कुठं आहे हे त्याने सांगितलं. ओके. आणि फायनली इलेक्ट्रॉन वेव्ह फंक्शन त्यांनी एक्सप्लेन केलं इन टर्म्स ऑफ आर, थिटा अँड फाय. ही एक्सप्लेन दिस वेव्ह फंक्शन इन टर्म्स ऑफ आर, थिटा अँड फाय, अँड दॅट वॉज आर आर, थिटा थिटा, फाय फाय. म्हणजे ऍक्च्युली त्यांनी 1, 2 आणि 3 असे 3 नंबर्स दिले. ओके. या 3 नंबर बद्दल आपल्याला सगळं डिटेलमध्ये बघायचं आहे. तर हे 3 नंबर दिले, कोड नंबर दिले. फ्रॉम दॅट वी कॅन अंडरस्टँड व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ साय. लक्षात आलं? ओके. इट इज नथिंग बट क्वांटम नंबर्स. या आर आर ला म्हणायचं असतं रेडियल वेव्ह फंक्शन. रेडियल इज नथिंग बट रेडियस. दिस वर्ड इज कमिंग फ्रॉम रेडियस. रेडियस इज डिस्टन्स, डिस्टन्स फ्रॉम न्यूक्लियस. तर त्या इलेक्ट्रॉन न्यूक्लियस पासून किती लांब आहे. ठीक आहे. देन these two are called as angular wave function. Angular, this word is related to shape. इथं इलेक्ट्रॉन एक वेव्ह आहे, तर त्या वेव्हला काहीतरी शेप असणार आहे, तर ती शेप काय आहे त्याला सांगतो. कळालं? सो रेडियल वेव्ह फंक्शन अँड अँग्युलर वेव्ह फंक्शन या दोन्ही गोष्टी सांगितल्यात आपल्याला त्या इलेक्ट्रॉन बद्दलची कम्प्लीट माहिती मिळते. वी गेट कम्प्लीट इन्फॉर्मेशन अबाउट इलेक्ट्रॉन. Okay, so psi is nothing but what we get complete information about electron. लक्षात आलं? सो हा साय म्हणजे काय, तर सायला सगळ्यात पहिल्यांदा काय म्हणायचं, वेव्ह फंक्शन. दिस साय इज कॉल्ड ॲज वेव्ह फंक्शन. आपण इथे लिहिलंय बघावर, साय इज कॉल्ड ॲज वेव्ह फंक्शन. तर या साय मध्ये आपल्याला काय कळतं, साय कळतं म्हणजे काय कळतं. सो पहिला पॉईंट काय कळतं, तर सायच्या व्हॅल्यूज बघितल्या की काय काय कळतं. फर्स्ट वन इज इट इज फायनाईट अँड कंटिन्युअस. फायनाईट अँड कंटिन्युअस, जरा नीट बघा वर्ड फायनाईट. फायनाईट म्हणजे काय, त्याला बॉर्डर आहे. ओके. आपण जेव्हा शेप्स ऑफ ऑर्बिटल बघणार आहोत त्याच्यामध्ये लक्षात येईल की त्याला काहीतरी एक लिमिटेशन आहे. लाईक तुम्ही हे असं ऑर्बिटल काढताय, असं काढताय. सो जिथं जी काय वेव्ह असेल त्याला काहीतरी बॉर्डर आहे. बॉर्डर म्हणजे काय, कुठेतरी शेवट होतोय. लक्षात येते ना, फायनाईट. कंटिन्युअस याचा अर्थ काय, सपोज दिस इज द वेव्ह फंक्शन, देन इलेक्ट्रॉन इज प्रेझेंट एव्हरीवेअर, हिअर अँड हिअर, एव्हरीवेअर इन दिस बॉल. ओके. व्हॉट डज इट मीन, कंटिन्युअस मध्ये आले इलेक्ट्रॉन नाही अशी जागा नाही. आणि हे सगळं मिळून एकच इलेक्ट्रॉन आहे. इलेक्ट्रॉन वेव्ह आहे, पार्टिकल नाही. हे ठिपके म्हणजे इलेक्ट्रॉन नाहीये, तर हे अख्खा गोल म्हणजेच इलेक्ट्रॉन. तर इलेक्ट्रॉन त्याच्या आतमध्ये कुठं पण आहे. लक्षात आलं? दॅट्स द वर्ड कंटिन्युअस. नेक्स्ट वन काय, इट इज सिंगल व्हॅल्यूड. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सिंगल व्हॅल्यूड. सिंगल व्हॅल्यूड इज लाईक फिंगर पॉइंट. ओके. फिंगर पॉइंट असा. ओके. सो व्हॉट इज दिस फिंगर प्रिंट. फिंगर वर्ड वापरतो म्हणजे काय, आयडेंटिटी. बरोबर की नाही. इट्स लाईक दॅट की आय एम सॉरी, प्रत्येक माणसाची एक आयडेंटिटी असते. मग तो माणूस आपण कसा डिफाईन करतो किंवा कसा आपण त्याला शोधतो, किंवा तो माणूस म्हणजे त्याची आयडेंटिटी काय, तर त्याचा फिंगरप्रिंट असतं ना. प्रत्येकाची फिंगरप्रिंट वेगळी असते. बरोबर. सेम वे प्रत्येक इलेक्ट्रॉनचा साय वेगळा असतो. प्रत्येक इलेक्ट्रॉनचं साय म्हणजे काय, प्रत्येक इलेक्ट्रॉनचं वेव्ह फंक्शन डिफरंट असतं. एक्झाम्पल घेऊयात आपण ब्रोमिन. ब्रोमिन कन्सिस्ट ऑफ 35 इलेक्ट्रॉन्स. बरोबर. आता 35 इलेक्ट्रॉन आहेत, तर 35 इलेक्ट्रॉनचे 35 ऍड्रेसेस येतील, 35 पिनकोड्स येतील. ओके. पिनकोड आपल्याला ऍक्च्युली फायनली म्हणजे जेव्हा आपण हे सगळं बघणार आहोत, वेव्ह इक्वेशन वगैरे सगळं सगळं झाल्यानंतर शेवटी आपण इलेक्ट्रॉनचा ऍड्रेस सांगणार आहोत. ऍड्रेस म्हणजे पिनकोड, लाईक 41323121 असा काहीतरी ऍड्रेस सांगायचा आहे. तर इच इलेक्ट्रॉन हॅव इट्स ओन ऍड्रेस, सिंगल व्हॅल्यू. कळलं? म्हणजे रिपीट होत नाही, 2 इलेक्ट्रॉनचा ऍड्रेस सेम राहत नाही. कळलं? अँड लास्ट वन काय लिहिलंय, ऍज डिस्टन्स इन्क्रीजेस साय डिक्रीजेस. म्हणजे हे जे आपण काढले की इथं आपण काय म्हणते, बॉर्डर आहे. सो बॉर्डर आहे म्हटलं कुठेतरी संपतंय, तर कुठं संपतं, जसं डिस्टन्स वाढेल तसं तसं साय ही व्हॅल्यू कमी होत जाते. ठीक आहे. सो दिस इज अबाउट श्रॉडिंजर वेव्ह इक्वेशन. एकदा याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या, मग आपण पुढे जाऊया. ओके. चला, आता श्रॉडिंजर वेव्ह इक्वेशनचा तुम्ही स्क्रीनशॉट काढला असेल तर शेवटचा बघा काय लिहिलाय पॉइंट त्याच्यामध्ये. इट इज रिटन एज साय रिप्रेझेंट्स एम्प्लिट्यूड ऑफ इलेक्ट्रॉन वेव्ह. सो वेन द वर्ड एम्प्लिट्यूड इज यूज वी हॅव टू ड्रॉ ग्राफ्स. ठीक आहे. चला आता फटाफट आपण ग्राफ बघूयात, म्हणजे ही जी वेव्ह इक्वेशन आहे ही ग्राफिकल फॉर्म मध्ये कसं दिसतं ते आपण बघूयात. चलो, सो लेट स्टार्ट विथ दिस ग्राफ्स. काढायला सुरुवात करू. तर श्रॉडिंजर वेव्ह इक्वेशन हॅव गिव्हन अस some information about psi, and this psi we can represent in terms of graph.
ठीक आहे. तर मगाच्या स्क्रीनशॉट मध्ये सांगितलं होतं, एंड पॉईंट दिला होता. काय लिहिलं होतं? साय रिप्रेझेंट्स अँप्लिट्यूड ऑफ इलेक्ट्रॉन वेव्ह. सो इलेक्ट्रॉनची जी वेव्ह आहे ती वेव्ह अशी वर खाली होणार, तर त्याची अँप्लिट्यूड म्हणजे काय? सेंटर डिस्टन्स पासूनचा हाईट. दिस हाईट इज नथिंग बट साय. ओके. सो आपण ग्राफ ट्राय करूयात. सो फर्स्ट ग्राफ इज ऑफ 1s ऑर्बिटलचा ग्राफ. ओके. हा ग्राफ कसा सुरू होतो बघा. द ग्राफ इज साय वर्सेस आर, और यू कॅन से आर वर्सेस आर. आपलं कुठलं होतं मगाचं? रेडियल वेव्ह फंक्शन. सो आर म्हणजे काय? इट इज नथिंग बट रेडियस और डिस्टन्स फ्रॉम न्यूक्लियस. दिस 0 यू हॅव टू टेक इट एज न्यूक्लियस. इथं कोण आहे आपलं? न्यूक्लियस, जिथं डिस्टन्स 0 आहे. कळलं? आणि साय म्हणजे काय? इलेक्ट्रॉनची जी वेव्ह आहे ती वेव्ह न्यूक्लियसच्या अराउंड कशी फिरते ते आपल्याला दाखवायचंय. ओके. सो फॉर 1s द वेव्ह इज लाईक दिस. ओके. 1s ची वेव्ह लक्षात आलं. सो इथं कुठंतरी त्याची अँप्लिट्यूड आहे. आता 2s ची वेव्ह बघा. 2s. सो दिस इज साय वर्सेस आर. आता 2s ची वेव्ह कशी होती? सेंटरला न्यूक्लियस आहे. ओके. इलेक्ट्रॉन कुठून आला? वरून आला इथून. दिस वॉज 1s. खाली गेला आणि परत वर आला. सो दिस वन एरिया इज फॉर 2s. लक्षात आलं? आता तुम्ही सांगा 3s ची तुम्हाला गेस करता येईल. 3s ची वेव्ह कशी निघणार आहे? इट विल स्टार्ट फ्रॉम दिस पॉइंट, खाली जाणार, परत वर येणार. सो दिस इज वेव्ह फॉर 3s. 4s कसं जाणार? अजून एक गोल. लक्षात आलं? बरं, हे जे काय काढलंय दीज आर फाइंडिंग्स, म्हणजे हे मी काढलेलं नाहीये. ते वेव्ह फंक्शन जेव्हा सॉल्व्ह केलं तेव्हा हे असे ग्राफ मिळाले. 1s चा ग्राफ असा आला, 2s चा असा आला, 3s चा असा आला. ठीक आहे. आता याचं अनालिसिस कसं करायचं बघा. हा ग्राफ आला, मग त्याचं काय? तर जिथं जिथं एरिया आहे तिथं इलेक्ट्रॉनची वेव्ह आहे, म्हणजे तिथं इलेक्ट्रॉन आहे. जिथं एरिया नाही तिथं इलेक्ट्रॉन नाही. म्हणजे काय? दिस पार्ट कंटेन्स इलेक्ट्रॉन, दिस पार्ट कंटेन इलेक्ट्रॉन. हियर 1 2 3 इथं इलेक्ट्रॉन आहे. कळलं? सेम वे when the graph of 1p was tried. 1p चा ग्राफ काढला. ठीक आहे. तर 1p चा ग्राफच मिळाला नाही. ग्राफ मिळाला नाही म्हणजे काय? तर 1p नावाचं ऑर्बिटल अस्तित्वात नाही. जर का ते ऑर्बिटल असतं तर तिथे इलेक्ट्रॉन असता. इट्स लाईक दॅट आपण इलेक्ट्रॉनचा ऍड्रेस शोधतोय. इलेक्ट्रॉन इथं आहे, इथं आहे, इथं आहे असं आपण सांगतो ना, ऍड्रेस बघतोय. तर 1p मध्ये इलेक्ट्रॉन दिसत नाहीत का? कारण की 1p नावाची रूमच अवेलेबल नाही. कळलं? देन ग्राफ ऑफ 2p वॉज डिस्क्राइब्ड. सो 2p चा ग्राफ 2p साठी. सो साय वर्सेस आर. अँड व्हॉट वॉज दॅट ग्राफ? द ग्राफ इज गिव्हिंग 1 लोब, म्हणजे इलेक्ट्रॉन इकडं आहेत. आता 2p नंतर आला 3p. सो 3p चा ग्राफ सेम, साय वर्सेस आर. आता बघा, इलेक्ट्रॉन वरून खाली आपली ही वेव्ह आहे. सो एकदा वर गेली आणि खाली आली. सो दिस इज ग्राफ फॉर 3p. ओके. 4p आय थिंक यू कॅन ड्रॉ नाव. काय करायचंय? अजून एक डोंगर. लक्षात आलं? सो हे झाले ग्राफ 1p 2p 3p 4p. 1p गायब झाला. 2p गिव्स फर्स्ट, सेकंड, 3p अँड देन 4p. ठीक आहे. आता सेम p झाल्यानंतर d आलो. सो 1d चा ग्राफ काढला, नाही मिळाला. 2d चा ग्राफ काढला, सेम स्टोरी. अँड देन द ग्राफ ऑफ 3d वॉज ऑब्टेन अँड 3d वॉज शोईंग 1p. लक्षात येते? म्हणजे जसा 1 ने दाखवला, 1s ने दाखवला, जसा 2p ने दाखवला, तसा 3d ने दाखवला. सो d वॉज स्टार्टिंग विथ 3. कळालं? मग आता सांगा 4d चा ग्राफ कसा येणार? 3d झाला, मग 4d कसा करणार आपण? 4d विल बी 1 पीक अँड देन डाऊन. 5d काय येणार? त्याच्या पुढे अजून एक. कळालं? अँड आय होप नाव यू कॅन गिव्ह स्टोरी फॉर f. जेव्हा f ची स्टोरी केली तेव्हा काय दिसलं? 1f अजिबात नाही, 2f अजिबात नाही, 3f अजिबात नाही. पहिला लोब कुठं मिळाला? येस, 4f ला. आणि 4f चा ग्राफ आय विल ड्रॉ हिअर. सो 4f ग्राफ वॉज ऑब्टेन लाईक फर्स्ट पीक. लक्षात आलं? सो आय होप नाव यू कॅन ड्रॉ ग्राफ फॉर 5f, देन 4d, 4p. बरोबर ना? जमतील ना आता काढायला? समजा तुम्हाला 10s चा ग्राफ सांगितला तर काढता येईल. s ग्राफ विल स्टार्ट फ्रॉम दिस पॉइंट. p विल बी लाईक डोंगर. pd f सगळे आपले डोंगर काढायचे. लक्षात आलं? चला. सो एक स्क्रीनशॉट काढून घ्या. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट थिंग काय आहे?
यातलं काहीच व्हॅल्युएबल नाही, सिग्निफिकन्स 0. ठीक आहे, का ते बघूयात आपण. डन. चलो नाउ सी व्हॉट इज द थिंग. काय सांगितलं मगाशी, जिथं अँप्लिट्यूड आहे, जिथं काहीतरी एरिया आहे दॅट कंटेन्स इलेक्ट्रॉन. ठीक आहे, सो जिथं अँप्लिट्यूड नाही तिथं इलेक्ट्रॉन नाही. फॉर एक्झाम्पल इन दिस केस हियर वी कॅन कॉल इट एज इट इज नोड. नोड म्हणजे काय? नोड म्हणजे 0 इलेक्ट्रॉन, इथं इलेक्ट्रॉन नाहीत. लक्षात आलं? नोड म्हणजे काय? द पोझिशन वेअर इलेक्ट्रॉन्स आर नॉट देअर. सो इथे एक नोड आला, तसं इथं 2 नोड झाले, बरोबर. इथे एक नोड आला, सो वी कॅन आयडेंटिफाय नोड, नो प्रॉब्लेम. नाव सी हियर, इथे इलेक्ट्रॉन आहेत का? येस, अँप्लिट्यूड प्लस आहे. ओके, सेम वे इथे इलेक्ट्रॉन आहेत का? येस. इथे इलेक्ट्रॉन आहेत का? नो. व्हॉट अबाउट दिस वन? ओके, हे निगेटिव्ह मध्ये अँप्लिट्यूड आहे, निगेटिव्ह मध्ये इलेक्ट्रॉन आहेत. हा कसला प्रकार आहे? एकतर इलेक्ट्रॉन आहेत किंवा नाहीयेत. निगेटिव्ह मध्ये इलेक्ट्रॉन आहेत म्हणजे काय? बघा गंमत. समजा मी तुम्हाला म्हटलं की 5 सेंटीमीटरची लाईन काढा, येईल का काढायला? ड्रॉ अ लेंथ ऑफ 5 सेंटीमीटर. नो प्रॉब्लेम, 0 to 5 2 ठिपके लाईन जोडायची. ओके, आता मी म्हटलं 5 सेंटीमीटरची काढली ना, सेम तशीच्या तशी -5 सेंटीमीटरची काढा. इज इट पॉसिबल? 5 नंबर आहे का? आहे. सेंटीमीटर मोजता येतं का? येतं. पण -5 हे कसलं मेजरमेंट झालं? म्हटलं आहे की, नंबर तर दिलाय, काढा की तुम्ही, असं सांगितलं तर. म्हणजे काय? इलेक्ट्रॉन आहेत पण मायनस मध्ये. म्हणजे काय? इट्स लाईक अटेंडन्स, टुडेज अटेंडन्स इज -5 स्टुडंट्स. कळालं का? म्हणजे मुलं आहेत पण किती आहेत? -5. अशी कधी मुलं असतात का? नाही ना. लक्षात येते? सेम वे इलेक्ट्रॉन आहेत, मग किती आहेत? -10. नॉट पॉसिबल. सो दिस निगेटिव्ह amplitude have no significance, no value. We cannot say anything about this negative. लक्षात आलंय? We cannot have any idea about this negative. So overall काय झालं? आपल्याला ह्या ग्राफचा उपयोग नाही. मग कशाला काढायचे? का काढायचे? तर पुढची स्टेप, या ग्राफचा स्क्वेअर करायचा. ठीक आहे, इट्स लाईक दॅट. -5 सेंटीमीटर काढायला होतं, आपल्याला काही जमत नाही. मग म्हणलं चला -5 चा स्क्वेअर करूयात. -5 चा स्क्वेअर काय येईल? +25. बरोबर ना. -5 इंटू -5 +25. सो कोणता पण निगेटिव्ह नंबर येऊ देत, त्याचा स्क्वेअर केला की पॉझिटिव्हच येते. कळाले? सो नेक्स्ट स्टेप आपण काय बघणार आहोत? साय स्क्वेअर. व्हॉट वी आर गोइंग टू सी? साय स्क्वेअर. ओके, साय वर्सेस आरच्या ऐवजी काय काढायचं आता? साय स्क्वेअर वर्सेस आर. तर व्हॉट इज दिस साय स्क्वेअर? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. दिस साय स्क्वेअर इज प्रोबॅबिलिटी of finding electron. Probability of finding electron. आता हे काय आलं बघूया. परत एकदा आपली मगाची स्टोरी. काय स्टोरी होती? की डी ब्रोगली म्हटलं की इलेक्ट्रॉन पार्टिकल नाहीये, वेव्ह आहे. ठीक आहे, नंतर अनसर्टन्टी प्रिन्सिपल काय सांगतं? की इलेक्ट्रॉन शोधताच येत नाही, इलेक्ट्रॉनची पोझिशन फिक्स सांगता येत नाही. मग श्रॉडिंजर म्हणला ठीक आहे, इलेक्ट्रॉन सापडत नाही ना, आपण प्रयत्न तर करू. बरोबर ना. इलेक्ट्रॉन शोधता येत नाही, ठीक आहे. इलेक्ट्रॉनची जागा 100% सांगता येत नाही, ठीक आहे. पण प्रोबॅबिलिटी सांगू की हा इथं असू शकतो. कळलं ना, इलेक्ट्रॉन इथं असेल. सो व्हॉट श्रॉडिंजर हॅव टोल्ड? श्रॉडिंजर हॅव गिव्हन, और श्रॉडिंजर हॅव गिव्हन असंच म्हणूयात, ही हॅव गिव्हन द प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग इलेक्ट्रॉन. म्हणजे इलेक्ट्रॉनचा ऍड्रेस हा इथं असेल. लक्षात येते? इट्स लाईक दॅट की तुम्ही तुमच्या फ्रेंडकडे जाणार आहात. ठीक आहे, त्याला फोन केला नाही, काय नाही, पण आपल्याला एक अंदाज असतो ना की तो कुठं असेल. लाईक स्कूल टायमिंग मध्ये असेल तर तो स्कूलमध्ये असेल, इव्हिनिंग टाइम मध्ये गेला तर त्याच्या घरी असू शकतो, किंवा तुम्हाला माहिती असेल की सपोज तो कुठेतरी त्याचा अड्डा असेल, नेहमीचं ठिकाण असेल बसायचं, तर आपण तिथं जाणार, म्हणा की अरे चा हा तर इथंच असतो नेहमी, आज का दिसत नाही. बरोबर ना. प्रोबॅबिलिटी. लक्षात येते? सो द थिंग इज, इलेक्ट्रॉन कुठं असू शकतो त्याची प्रोबॅबिलिटी सांगण्याचा श्रॉडिंजरने प्रयत्न केला. अँड दॅट ग्राफ इज नथिंग बट साय स्क्वेअर. ठीक आहे, चला तर आपण ग्राफ काढूया, साय स्क्वेअर वर्सेस आर. सो दिस ग्राफ्स वेर देन कन्व्हर्टेड और स्क्वेअर्ड टू गिव्ह. ओके, सो 1s ग्राफ कसा मिळाला? न्यूक्लियसच्या जवळ एक पीक मिळाला. लक्षात आलं? न्यूक्लियसच्या जवळ इथं पीक मिळाला, म्हणजे इथं मॅक्सिमम आपल्याला इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे. कळालं? निगेटिव्ह मध्ये काही नाहीये. नेक्स्ट वन 2s. 2s चा पीक कसा मिळाला बघा. 2s चा पीक, पहिला पीक छोटा आणि दुसरा पीक मोठा. कळालं? सगळीकडं साय स्क्वेअर वर्सेस आर. सो पहिला पीक कुठं? या डिस्टन्स वरती, हे डिस्टन्स सेम आहे. आणि दुसरा पीक मोठा कुठं मिळाला तुम्हाला? थोडासा लांब मिळाला.
इथं मध्ये काय आहे? मध्ये इलेक्ट्रॉन आहे का? नाही. जिथं इलेक्ट्रॉन नाही त्याला काय म्हणतो आपण? नोड. सो दिस पॉइंट इज कॉल्ड एज नोड. ओके, सो देर इज वन नोड इन 2s. ठीक आहे, चला पुढे जाऊयात. आता 3s चा ग्राफ काढला. 3s चा ग्राफ कसा मिळाला? सेम असंच 3 पिक्स मिळाले. तर पहिला पिक छोटा, दुसरा मोठा आणि तिसरा अजून मोठा. टेल मी हाऊ मेनी नोड्स आर देअर? येस, यू विल गेट 2 नोड्स. 1, 2. ओके, सो मी इथं लिस्ट करते. 1s have 0 nodes, 2s have 1 node, 3s have 2 nodes. आता सांगा 4s मध्ये किती नोड्स येणार? येस, 4s will have 3 nodes. 5s will have 4 nodes and so on. सांगा 10s मध्ये किती नोड्स जातील? येस, 10s मध्ये किती जाणार आहेत? 9 नोड्स. ठीक आहे, चलो नाव 1s 2s 3s झालं. आता पुढं ग्राफ काढला 1p. सांगा 1p चा ग्राफ कसा मिळेल? इलेक्ट्रॉन मिळतील का नाही मिळणार? व्हेरी गुड, इलेक्ट्रॉन मिळणार नाहीत. मगाचाच ग्राफ, मगाशी बघा 1p चा ग्राफ काहीच नव्हता. मग काहीच नव्हता तर स्क्वेअर केला तरी काहीच नव्हतं. सो 1p चा ग्राफ मिळणार नाही. मग कोणता काढला ग्राफ? 2p. अँड 2p ग्राफ वॉज ऑब्टेन्ड एज अगेन 1p. ओके, जरा छान काढूयात आपण. 2p ग्राफ वॉज ऑब्टेन्ड एज 1p. ओके, सेम एज 1s. इथं 2p चा ग्राफ मिळाला. मग सांगा 3p चा ग्राफ कसा असणार आहे? आय ड्रॉ हियर 3p. 3p विल बी लाईक 2s. पहिला एक पीक, दुसरा एक पीक. बरोबर, दिस पॉइंट इज कॉल्ड एज नोड. आता बघा निगेटिव्हला एक पण ग्राफ गेलेला नाही. सो व्हॉट एव्हर इज द प्रोबॅबिलिटी, इट इज परफेक्ट प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग इलेक्ट्रॉन. सो 3s मध्ये इथं इलेक्ट्रॉन सापडण्याचे चान्सेस जास्त आहेत. म्हणजे r हे डिस्टन्स आहे ना, r. सो रेडियस 0 पासून, न्यूक्लियस पासून हे डिस्टन्स. सो एवढ्या डिस्टन्स वरती इलेक्ट्रॉनची प्रोबॅबिलिटी आहे. दॅट इज नथिंग बट रेडियस ऑफ इलेक्ट्रॉन. कळलं? चलो नेक्स्ट वन 4p. 4p चा ग्राफ कसा येणार आहे? हाऊ मेनी पिक्स यू विल गेट? 1, 2 and 3. 1, 2 and 3. हाऊ मेनी नोड्स? 2 नोड्स. ओके, सो बघा आपण इथं नोड्स लिहूयात. 2p. 2p will have 0 nodes. Then 3p will have 1 node and 4p will have 2 nodes. ओके, बर परत एकदा आपण बघतोय काय? रेडियल प्रोबॅबिलिटी. तर या नोड्सचं नाव पण काय? रेडियल नोड्स. ओके, वाटलं तर आपण इथे लिहूयात. हेडिंग काय आहे? रेडियल नोड्स. ओके, चला पी काम झालं. आता डी चा ग्राफ काढला. 1d कुछ नाही मिला, 2d काही नाही, डायरेक्ट 3d. 3d मध्ये आता किती पिक्स मिळतील सांगा? 3d फर्स्ट मेंबर. सो 3d मध्ये पिक्स किती मिळणार आहेत? ओनली 1. यू विल गेट ओनली 1 पिक अँड 0 नोड. 4d कसा काढणार? 4d विल हॅव 2 पिक्स. 1, 2. कळलं? आणि 5d विल हॅव 1, 2, 3. सो 4d मध्ये किती नोड आला? एक नोड आला. बरोबर की नाही? सो व्हॉट यू कॅन से हियर? 3d have 1 node and 4d will have, 3d will have 0 nodes, 4d will have 1 node, 5d will have 2 nodes and so on. कळलं? 10d चे नोड्स सांगता येतील ना आता? समजलं? चलो नाउ नेक्स्ट वन 4f. आता आपल्याला हे कळलं ना, 1s नाही, 1p नाही, 1f नाही, 2f नाही, 3f नाही, डायरेक्ट कुठं जायचं? 4f. सो 4f will have 1 peak. बरोबर? सो 4f will have 0 nodes, 5f will have 1 node and so on. कळले ग्राफ सगळे? सो व्हॉट आर दिस ग्राफ? या ग्राफला काय म्हणायचं? रेडियल प्रोबॅबिलिटी. याच्यामध्ये कोणीही निगेटिव्ह नाही. त्याच्यामुळे इलेक्ट्रॉन एकतर असतो किंवा नसतो. इलेक्ट्रॉन कुठे? या पिक्स मध्ये. आणि कुठे नाहीये? तर या नोड्स पाशी इलेक्ट्रॉन नाहीये. ठीक आहे, हा नोड नाहीये, ही न्यूक्लियस आहे. ओके, सो नोड मध्ये इलेक्ट्रॉन नाहीये. सो व्हॉट इज द क्वेश्चन? तुम्हाला क्वेश्चन काय तो? 4f मध्ये नोड्स किती? 3d मध्ये पिक्स किती? कळलं? नंबर ऑफ नोड्स अँड नंबर ऑफ पिक्स प्रेझेंट इन 5s असे क्वेश्चन येणार आहेत. तर हे ग्राफ कळालेत सगळ्यांना? एकदा पटकन स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे आपल्याला पुढचा पॉइंट बघता येईल. बरं, आपण बघितलं काय? परत एकदा, दिस इज नथिंग बट वी आर कॅल्क्युलेटिंग नंबर ऑफ रेडियल नोड्स. ओके, कन्सेप्ट नीट समजून घ्या, कारण की
रेडियल नोड काढायचा अजून एक शॉर्टकट फॉर्म्युला आहे, तो मी तुम्हाला आता सांगणार आहे, पण कन्सेप्ट नीट कळाली पाहिजे. चलो, सो दिस इज अबाउट रेडियल नोड. नाव एक शॉर्टकट, ठीक आहे, कारण की एवढा प्रत्येक वेळेस ग्राफ काढणं, समजा मी तुम्हाला सांगितलं 10D चे नोट्स काढा, मग किती डोंगर काढणार, किती काय काढणार, जरा डोक्याला ताप होते ना. ओके, सो शॉर्टकट. सो व्हॉट इज शॉर्टकट? हाऊ टू रिमेंबर रेडियल नोड्स? रेडियल नोड is equal to n minus l minus 1. What is formula? Radial node is equal to n minus l minus 1. Okay, what is n? N is principal quantum number. Question number na quantum number. L is azimuthal quantum number. Okay, what are the values of L? L can be equal to 0, L can be equal to 1 or 2 or 3. So if it is s orbital, L is 0. If it is p, 1. If it is d, 2. And if it is 3, then f. Okay, this is shortcut formula. Okay. So for example, if you want to calculate for 10D, 10D म्हणजे n किती घेणार? 10. आणि d साठी L किती घेणार? 2. So L is equal to 2. Therefore, radial node will be equal to 10 minus 2 minus 1. काय आन्सर येणार? Yes, it will be 7. सोपं आहे ना? So now from this formula you can calculate these answers. But once again, कधी पण शॉर्टकट फॉर्म्युला हेल्प करतो, कधी पण शॉर्टकट फॉर्म्युला हेल्प करत नाही. कळालं? कधीतरी हेल्प करतो, पण कधी पण आपल्याला कन्सेप्ट 100% हेल्प करते. कळते? वाय? बिकॉज इफ यू अंडरस्टँड दिस फॉर्म्युला, ऑलवेज तुम्ही हा फॉर्म्युला अप्लाय करायची सवय ठेवली तर पुढचा क्वेश्चन होता नंबर ऑफ पीक्स, तर डोकं फिरतं. कळते? डोंगर काढल्याशिवाय उत्तर मिळणार नाही. लक्षात आलं? दॅट्स वाय रेडियल नोड काढायचा हा शॉर्टकट फॉर्म्युला आहे. तरी सुद्धा लक्षात काय ठेवायचंय तुम्हाला? कन्सेप्ट, रेडियल नोडचे ग्राफ्स. कळालं? ओके, सो विल स्टॉप हिअर. नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला आपण करूया, तो म्हणजे कोणता? तर L is equal to 0, 1, 2, 3 लिहिले ना, SPDF. So we are going to see angular wave function. That one is nothing but L. Angular wave function म्हणजे काय? L. आणि L काय सांगतो आपल्याला? शेप्स ऑफ द ऑर्बिटल. तर इलेक्ट्रॉन कुठं आहे हे आपल्याला कळालं. इलेक्ट्रॉनची जी वेव्ह आहे ती न्यूक्लियस पासून किती डिस्टन्सवर आहे हे आपल्याला कळालं. पण ती जी वेव्ह तिथं कशी फिरतीये, त्या वेव्हचं डिझाईन काय आहे ते आपल्याला कोण सांगतं? अँग्युलर वेव्ह फंक्शन. ओके, तर तो पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघूया. दॅट वन इज अँग्युलर वेव्ह फंक्शन. ओके, चला थांबायचं. ओके, सो फॉर्म्युला झेपला सगळ्यांना? ओके, गुड बाय. प्लीज शेअर, सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला सांगा आणि जास्तीत जास्त व्ह्यूज करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला सगळ्या फ्रेंड्सला सांगा. ओके, गुड बाय.